नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण भरलेलं खारं वांगं रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण भाजून आणि सोलून शेंगदाणे घेतलेत, मिरची, लसूण आणि मीठ घेतलं आहे। ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अगदी बारीक नाही करायचं, थोडं ओबडधोबड करायचं आहे। नंतर आपण वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये केलेलं मिश्रण आपण भरून घेणार आहोत। छान 4 साईडला असं भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्याला भरून घेऊन ठेवायचं आहे। नंतर आपण दुसरेही असेच भरून घेणार आहोत। नंतर आपण एक कढई घेतली आहे। कढईमध्ये आपण तेल घातलं आहे। तेलामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं छान तडतडू द्यायचं आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत। मसाले छान परतून घ्यायचे। नंतर आपण ती चटणी भरलेली वांगी आहेत ती आपण त्याच्यामध्ये सोडायची आहेत। वांगी छान चमच्याने परतून घ्यायची। थोडंसं आपण मीठ घालायचं आहे। चटणीमध्ये मीठ घातलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंच मीठ घालायचं आहे। आता आपण त्याच्यावर कढईवर प्लेट ठेवायची आहे, त्याच्यावर पाणी घालायचं आहे। 5 मिनिटांनी ते पाणी गरम झालं की आपण ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे। परत आपण 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे झाकण आणि उघडून बघायचं आहे। छान पाणीही आटलं आहे आणि वांगीही शिजली गेली आहेत। आता वरून कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर घालून छान हलवून घ्यायचं आहे। रेडी आहे आपलं चमचमीत असं खारं वांगं रेसिपी। आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी चॅनेलला लाईक